गेम ऑफ थ्रोन्स किंवा बाहुबली यासारख्या मालिका आणि चित्रपट का लोकप्रिय झालेत? व्हीएफएक्स, उपकथानक आणि विशेषतः सेक्स आणि पॉवरच्या संतुलनामुळे. इतका रक्तपात, मारामारी, कोणाला सत्ता हवी, कोणाला प्रेम, तर कोणाला दोन्ही. हा फॉर्म्युला हिट आहे आणि हे काही नवीन नाही. इतिहास पहा, अशा कथांनी भरलेला आहे. सत्ता आणि प्रेमासाठी किती युद्ध झाली, किती आशिकांनी बलिदान दिलं. आज मी तुम्हाला थेट 2000 वर्षापूर्वी घेऊन जाते, एका अशी स्त्रीची कथा सांगण्यासाठी जिने 2 दशकाहून अधिक काळ प्राचीन मिस्रवर राज्य केले. कधी आपल्या वडिलांसोबत, कधी भावासोबत आणि नंतर आपल्या मुलासोबत. राजा राणी तर अनेक झाले, पण ही राणी विशेष होती. कारण गेम ऑफ थ्रोन्समध्ये राजे येत जात होते, पण राणी मात्र कायम राहिली. तिने सिंहासन कायम राखलं. गरज पडली तेव्हा तिने जीव घेतला आणि गरज पडली तेव्हा स्वतःचा जीवही दिला. आज आपण जगातील सर्वात रहस्यमयी राणी क्लिओपात्रा हिची कथा जाणून घेणार आहोत. ख्रिस्तपूर्व 69व्या दशकात येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी, म्हणजे आजपासून 2000 वर्षापूर्वी क्लिओपात्रा सात हिचा जन्म झाला. त्या काळात राजघराण्यातील व्यक्तींची नावे अशा पद्धतीनेच ठेवली जात. राजा किंवा राणीच्या नामामागे प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक लावले जात. जिला आपण आज फक्त क्लिओपात्रा म्हणून ओळखतो. ती खूप धाडसी होती आणि तिच्या वडिलांपेक्षा अधिक प्रगल्भ होती. तिचे वडील टॉलेमी 12वे होते. त्यांचे पूर्वज अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्यात जनरल होते आणि ज्यांनी टॉलेमिक वंशाची स्थापना केली होती. टॉलेमी 12वे हे इजिप्तचे फॅरो होते, म्हणजेच ते राजासोबत लोकांचे धार्मिक गुरुही होते, म्हणजेच अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक. त्यांच्या कारकिर्दीत काही सत्ता संघर्ष चालू होते, ज्यामुळे काही युद्ध आणि अंतर्गत संघर्ष झाले. त्यांची मुलगी क्लिओपात्रा केवळ 14 वर्षाची होती जेव्हा त्यांनी जाहीर केले की ती त्यांच्यासोबत सिंहासन शेअर करेल. त्यामुळे राजकुमारी क्लिओपात्रा आता खऱ्या अर्थाने राणी बनली होती. काही वर्ष तिने वडिलांसोबत राज्य केले. वडिलांनी तिला उत्तम प्रशिक्षण दिले, पण नंतर वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या वसाहतीनुसार बहीण भाऊ दोघंही राजगद्दीचे हकदार होते. क्लिओपात्राला तिच्या 10 वर्षाच्या भावासोबत टॉलेमी 13व्यासोबत राज्य करायचे होते. 18 वर्षाची क्लिओपात्रा आणि 10 वर्षाचा टॉलेमी 13वा यांनी मिळून इजिप्तचे राज्य चालवायचे होते. लॉजिकप्रमाणे 10 वर्षाचं मूल अशी जबाबदारी पेलू शकत नाही, त्यामुळे खरी हकदार क्लिओपात्राच होती. पण काही अतिशय स्मार्ट लोक तिथे होते, ज्यांना सत्ता संघर्ष खेळण्यात खूप आनंद वाटत होता. त्यांनी विचार केला, असं कसं, म्हणजे एक मुलगी आपल्यावर राज्य करेल का? राणी ठीक आहे, पण ती आपले धार्मिक गुरुही बनणार का? त्यामुळे क्लिओपात्राला तिचे प्राण वाचवण्यासाठी इजिप्त सोडून पडावे लागले. ती सिरिया इथे पोहोचली, पण ती हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. म्हणून तिने तिथे स्वतःची सेना उभारली. पण फक्त स्वतःच्या सैन्याने काम होणार नव्हतं. तिला एखाद्या शक्तिशाली आणि प्रभावशाली व्यक्तीची साथ हवी होती. तर ती पोहोचली ज्युलियस सीझरकडे. हो, तोच रोमन साम्राज्याचा प्रसिद्ध ज्युलियस सीझर. क्लिओपात्रा ज्युलियस सीझरपर्यंत कशी पोहोचली ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. सरळ मार्गाने तिला भेटणं शक्य नव्हतं, कारण रोमन साम्राज्य आणि टॉलेमी राजवंश यांच्यात वैर होतं. पण क्लिओपात्राने एक कल्पक योजना आखली. तिने आपल्या नोकराला सांगितलं, तू स्वतःला गालिचे विकणाऱ्या व्यापाराच्या वेशात ठेव आणि मला त्या गालिच्यात गुंडाळून राजवाड्यात घेऊन चल. योजना यशस्वी झाली. गालिचे विकणाऱ्या माणसाने राजवाड्यात जाऊन सांगितलं की हा गालिचा खूप जास्त खास आहे, तो मी फक्त सम्राटासमोरच उघडणार आहे. आणि ते मान्यही झालं. आणि गालिचा उघडल्यावर समोर क्लिओपात्रा उभी होती. ज्युलियस सीझर तिच्या रूपावर मोहित झाला. तो तिच्या सौंदर्यावर भारावला की धाडसावर हे समजणं कठीण होतं. पण तिथूनच त्यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात झाली. जसं एखाद्या नाटकात किंवा मालिकेत दाखवतात तसंच पुढं घडलं. क्लिओपात्राच्या भावाने बंड केलं. सीझरने त्याला ठार मारलं आणि गादीवर क्लिओपात्राला बसवलं. इतिहास जितका सोपा वाटतो तितका प्रत्यक्षात तो नाही. खरं तर ही कहाणी खूप गुंतागुंतीची आहे. मी फक्त थोडक्यात सांगितलं आहे. त्या काळच्या मिस्रमध्ये राजा नसताना राणी बनणं शक्यच नव्हतं. तिने एकट्याने राज्य चालवणं अशक्य होतं. तिचा पती हवा होता, पण सीझर आधीच विवाहित होता आणि रोमन कायद्यानुसार त्याच्याशी लग्न करणं शक्य नव्हतं. त्यामुळे क्लिओपात्राने आपल्या धाकट्या भावाशी लग्न केलं. तो तिच्या वंशाचा टॉलेमी 13वा होता. त्यावेळी त्याचं वय फक्त 13 वर्षाचं होतं. हे खूप विचित्र वाटतं ना, पण त्या काळी असं होत असे. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीने राज्य हस्तगत करू नये म्हणून बहीण भावांची एकमेकांशी लग्न लावली जात होती. इतकंच नाही तर काही इतिहासकार असेही म्हणतात की क्लिओपात्राचे आई वडील देखील बहीण भाऊ होते. क्लिओपात्राने केवळ राणी बनण्यासाठी भावाशी लग्न केलं होतं, पण तिचं नातं फक्त सीझरशीच होतं. लग्नाच्या जवळपास 1 वर्षाने त्यांना मूल झालं.
तिने मुलाचं नाव ठेवलं टॉलेमी सीझर, जायज ना जायज नाव दोन्ही एकत्र करून. पण सगळ्या जगाला कळून चुकलं होतं की मुलगा ज्युलियस सीझरचाच आहे. त्यामुळे त्याला सिझेरियन म्हणजेच लहान सीझर असं म्हटलं जात असे. काही वर्षांनी ज्युलियस सीझरची हत्या झाली. ही एक खूप प्रसिद्ध गोष्ट आहे ज्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. सीझरचा मृत्यूचा अर्थ असा होता की क्लिओपात्रावर पुन्हा तिच्या भावाचं संकट होतं, जसे तिच्या आधीच्या भावाने केलं होतं. त्याआधीच क्लिओपात्राच्या आदेशानुसार टॉलेमी 14व्याला मारण्यात आला. पण राणी होण्यासाठी राजा हवाच होता, म्हणून क्लिओपात्राने आपल्या 3 वर्षाच्या मुलाला राजा बनवलं. आता तुम्ही विचार करत असेल की ही किती निर्दयी स्त्री आहे. तिने एका भावाला मारलं, दुसऱ्यालाही मारण्याचा आदेश दिला. कदाचित वडिलांनाही हिनेच मारलं असावं. पण पुरुषप्रधान जगात टिकण्यासाठी क्लिओपात्राने फक्त तेच केलं जे पुरुष करत असत. क्लिओपात्राने स्वतःचा बचाव कसा करायचा हे तिने त्याच पुरुषांकडून शिकलं होतं. काही जण म्हणतात की ती खूपच सुंदर होती. ज्याला पाहिजे त्याला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढू शकायची. तुम्हीही ऐकलं असेल की ती स्वतःच्या त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी दूध आणि मलाई यांचा वापर करायची आणि तासनतास आरशासमोर उभी राहायची. पण जर तुम्ही हे ऐकलं असेल तर मला माफ करा, यातलं काहीच खरं नाही. ॲक्च्युली ही प्रतिमा 1963 आलेल्या क्लिओपात्रा या चित्रपटामुळे तयार झाली, ज्यात एलिझाबेथ टेलरने क्लिओपात्राची भूमिका साकारली होती. हा त्या काळातील हॉलिवूडमधला सर्वात महागडा चित्रपट होता, जो 9 ऑस्कर कॅटेगरीसाठी नामांकित झाला होता आणि त्याला 4 ऑस्करही मिळाले. त्यात बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईनचा पुरस्कारही होता. एलिझाबेथ टेलर त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या आणि त्यांना आणखी ग्लॅमरस दाखवण्यासाठी मेकअप आणि कॉस्ट्यूमवर खूप खर्च करण्यात आला. तिथूनच क्लिओपात्राला जगात सर्वात सुंदर आणि गूढ स्त्री मानला जाऊ लागला. पण जर तुम्ही ऐतिहासिक दस्तऐवज बघितले तर त्यावर तिने घातलेले टाईट कपडे किंवा हॉलिवूडसारख्या त्या ग्लॅमरस दिसणार नाही. जुनी नाणी किंवा शिल्प बघितली तर ती कुठेही हॉलिवूडमधल्या प्रतिमेसारखी दिसत नाही. काही इतिहासकार तर असेही म्हणतात की क्लिओपात्राने मुद्दाम आपल्या नाण्यांवर स्वतःची थोडी मर्दानी प्रतिमा कोरण्याची व्यवस्था केली होती, ज्यामुळे लोकांना वाटावं की ती एक लहान मुलगी नाही तर सामर्थ्यवान स्त्री आहे, जी त्यांच्या संरक्षणासाठी सक्षम आहेत. आज आपल्याला क्लिओपात्राविषयी जे काही माहिती आहे त्यातील बरंचसं प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानी प्लुटार्क यांच्या लेखनामुळे आहे. त्यांनी तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल लिहिलं आहे की असं नाही की ते सर्वात सुंदर स्त्री होती, परंतु तिच्या आवाजात एक मधुर आणि अनोखं आकर्षण होतं, ज्यामुळे लोक तिच्याकडे आकर्षित होत असत. तिच्या निळ्या आयशॅडो आणि जाड काजळाबद्दल बोलायचे झाल्यास तो फक्त मेकअप नव्हता. प्राचीन मिस्रमध्ये नाईल नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना डोळ्यांचे संसर्ग होण्याची समस्या होती. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की त्या काळात नदीच्या पाण्यात काही संक्रमण झाले होते, ज्यामुळं असं होत होतं. त्यामुळे लोक डोळ्यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी एक जडीबुटीयुक्त लेप लावत असत, जो हिरवट रंगाचा असे आणि सुकल्यानंतर तो थोडा निळसर दिसत असे. त्याचप्रमाणे काजळी घरच्या घरी तयार केले जात असे, ज्याचा उद्देश डोळ्यांचे आरोग्य राखणं हा होता. म्हणूनच तो ग्लॅमरपेक्षा आरोग्याशी अधिक संबंधित होता. एलिझाबेथ टेलरने चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार होण्यासाठी जितका वेळ घालवला तितका क्लिओपात्राकडे तिच्या खऱ्या जीवनात नव्हता. तिला तिचे साम्राज्य सांभाळायचे होते. शत्रूंच्या योजना ओळखून स्वतःचे रक्षण करण्यासाठी रणनीती आखायच्या होत्या आणि सर्व ताकदवान लोकांना आकर्षित करून हे सर्व होऊ शकत नव्हतं. तिने ज्युलियस सीझरला आकर्षित केले. तो तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. जेव्हा त्यांची भेट झाली क्लिओपात्रा 21 वर्षाची होती तर सीझर 52 वर्षाचा. परंतु एका फॅक्टमुळे आपण इतर सर्व फॅक्ट्स विसरू शकत नाही की क्लिओपात्राला किमान 10 भाषा येत होत्या. ती त्या काळातील एक प्रसिद्ध स्कॉलर होती. तिला केमिस्ट्री, मेडिसिन, गणित आणि फिलॉसॉफी या सगळ्यांची समज होती. क्लिओपात्रा एक खूप शिकलेली मुलगी होती, जी आपला संपूर्ण दिवस आरशासमोर मेकअप करण्यात नाही किंवा आपली फिगर सांभाळण्यात घालवत नसे. ती पुस्तक वाचत होती. त्यामुळे तिला त्या काळातील सर्व कायदे, धर्म, अर्थशास्त्र, राजकारण, इतिहास यांची चांगली माहिती होती. तिचं लक्ष इजिप्तवर होतं आणि भूमध्य समुद्रावरही. संपूर्ण भूमध्यसागरीय प्रदेशात तिच्या इतकी ताकदवान आणि संपन्न महिला दुसरी कुठेच नव्हती. तिने आपल्या मुलाला फक्त नावाचा राजा बनवला, पण हे मुकुट तिला एकट्याला सांभाळावं लागलं. तिच्या राजवटीच्या दरम्यान दुष्काळ आणि प्लेगही झाला आणि ती या सर्व अडचणींवर मात करून आपल्या प्रजेला सुखी ठेवण्यात यशस्वी झाली. ती जाणती होती की ती रोमच्या नजरेत खटकते. तिला हे माहिती होतं की कोणत्याही वेळी तिचं जीवन धोक्यात येऊ शकतं. कदाचित तिच्या कुटुंबातील कोणीतरी राजगद्दीच्या लालचात तिचा जीव घेऊ शकतं. या सर्व संकटानंतरही ती आत्मविश्वासाने भरली होती.
तिला आपली सेना आणि आपले मंदिरही सांभाळायचे होते. पण आज जेव्हा लोक क्लिओपात्राची चर्चा करतात तेव्हा ते सर्व गोष्टी फार सोयीस्करपणे दुर्लक्षित करतात. कोणताही राजा हे सर्व करत असता तर त्याच्या शौर्याची स्तुती केली गेली असती, पण क्लिओपात्राला फक्त एक आकर्षक स्त्री किंवा सीडरट्रेस म्हणून संबोधले जाते. आणखी एक गोष्ट, क्लिओपात्रा त्या काळातील एक सिंगल मदर होती. तिने आपल्या 3 वर्षाच्या मुलाला राजा बनवले, पण त्याची देखभाल तिला स्वतःच करावी लागली. तिला आपला सिंहासनही सुरक्षित ठेवावा लागला. ती जाणती होती की सीझरसारख्या कोणत्याही ताकदवान व्यक्तीसोबत हात मिळवणे आवश्यक आहे. म्हणून यावेळी ती रोमच्या साम्राज्याच्या मार्क अँटनीकडे गेली आणि त्याला ग्रीक देवी अफ्रोडायटीच्या वेशात भेटली. अफ्रोडायटीला प्रेम, सौंदर्य आणि संभोगाची देवी मानले जाते. असे सांगितले जाते की ती ज्या नौकेतून मार्क अँटनीकडे गेली तिच्यावर सोनं चढवलं होतं आणि चांदीचे चप्पू होते. ग्रीक देवीच्या वेशात बसलेली क्लिओपात्रा आणि तिच्या आजूबाजूला असलेले सेवकही क्युपिड सारखे दिसत होते. तिच्याबरोबर असलेल्या दासींमध्ये काही तिला पंखा करत होत्या, काही तिच्यावर इत्र शिंपडत होत्या, तर काही तिचे केस सवारत होत्या, तर काही तिचे कपडे नीट करत होत्या. इतकेच नाही तर बॅकग्राऊंड म्युझिकची सुद्धा व्यवस्था होती. काही बासुरी वाजवत होते तर काही हार्प वाजवत होते. आणि मग तिने अँटनीला डिनरसाठी आमंत्रित केले आणि जेव्हा तो तिथे पोहोचला तो पाहतो की काही मशाली जळत होत्या. काही झाडांवर दिवे लावले गेले होते. चारही बाजूने प्रकाश होता आणि तोही रँडमली नाही तर डिझाईनसह. कदाचित कॅन्डल लाईट डिनरची संकल्पना इथूनच सुरू झाली असावी. गोष्ट इतकी जुनी आहे की अचूकता तपासता येणे शक्य नाही. खूप शक्य आहे की त्या काळात देखील ज्याने हे सर्व लिहिलं त्याने ऐकलेल्या गोष्टींच्या आधारावर लिहिलं असेल आणि त्यात भर घालून लिहिलं असेल. पण हे नक्की आहे की क्लिओपात्राने मार्क अँटनीला प्रभावित करण्यासाठी वातावरण नक्कीच तयार केलं होतं. जसं की प्लुटार्कने लिहिलं, असं नाही की ती सर्वात सुंदर स्त्री होती, पण वातावरण सुंदर बनवणं ती जाणत होती. लोकांचं लक्ष वेधून घेणं ती जाणत होती आणि ती जी बोलायची तिच्या ज्ञानाने लोक तिच्यावर प्रभावित व्हायचे. म्हणून अँटनी देखील तिच्या प्रेमात पडला असावा. जरी तो आधीच विवाहित होता तरी त्याने क्लिओपात्राशी देखील लग्न केलं. त्यांची 3 मुलं होती. आता मार्क अँटनी आणि क्लिओपात्राची प्रेम कहाणी खूप मोठी आहे. खरं तर मी तुम्हाला थेट क्लायमॅक्सकडे घेऊन जात आहे, जे की खूप ट्रॅजिक आहे. कथा थेट इंटरेस्टिंग भागावर पोहोचते. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, लोक पॉवरसाठी लढत होते किंवा प्रेमासाठी, आणि या दोन्ही गोष्टी असल्याने सेक्स आणि हिंसा भरपूर असतात या कथांमध्ये. क्लिओपात्रा आणि मार्क अँटनीची प्रेम कहाणीमध्येही प्रेम आणि पॉवर दोन्ही आहे. मार्क अँटनीने प्रेमात पडून आपल्या 3ऱ्या पत्नीला सोडलं. ती बिचारी आजारी झाली होती. कदाचित याच सदम्याने ती देवाला प्रिय झाली. मार्क अँटनीचे मित्र त्याला म्हणाले, माझ्या बहिणीशी लग्न कर, सावत्र बहीण आहे. आणि ही गोष्ट फक्त भावनिक होण्याची नव्हती तर प्रॉपर्टीची होती. तीही एक प्लॉट नाही तर संपूर्ण साम्राज्याची. लग्न त्याप्रमाणेच होतात, जेणेकरून राजा म्हणून तुमचं साम्राज्य आणखी मजबूत राहील. पण मार्क अँटनी प्रेमात पडला होता. ज्यावर स्वतः कब्जा करू शकला असता त्या मिस्रवर क्लिओपात्राला राज करायला तो देत होता. आता जेव्हा गुपचूप सगळं चाललं होतं तेव्हापर्यंत सगळं ठीक होतं, पण त्यांनी तर मुलं देखील गेली आणि वारस देखील घोषित केला की कोण होईल. तर हे सगळं केल्यावर काय होईल? त्याचवेळी जंग झाली आणि मित्र भडकले आणि दोघांवरही हल्ला केला आणि टाविया जिंकणारच होते, पण त्यांनी एक चाल केली, फेक न्यूज पसरवली. मार्क अँटनी युद्ध करत होता तेव्हा त्याला ही बातमी पाठवली की क्लिओपात्रा मरण पावली आहे किंवा तिला मारण्यात आला आहे. अँटनी भावनिक होऊन म्हणाला, जर माझं प्रेम जिवंत नाही तर मी जगून काय करू? आणि त्याच तलवारीने ज्याने तो लढत होता त्याने स्वतःला मारलं आणि आपला जीव घेतला. आणि जेव्हा क्लिओपात्राला अँटनीच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा तिला समजलं की आता ती युद्ध जिंकू शकणार नाही आणि जर हारून ती शत्रूच्या हाती पडली असती तर ती जिवंत राहू शकणार नव्हती. युद्धबंदी बनण्याऐवजी तिने आपला जीव देणं अधिक चांगलं समजलं. प्लुटार्कने लिहिलं आहे की मानलं जातं की क्लिओपात्राने एका सापाने स्वतःला चावून घेतलं होतं, पण अखेर त्या दिवशी काय घडलं हे कोणालाच माहिती नाही. काही इतिहासकार मानतात की क्लिओपात्राने आपल्या केसांमध्ये जे पिन लावले होते त्यात विष मिळून ठेवले होते आणि ज्यामुळे तिने आपला जीव घेतला. काहींचं असंही म्हणणं आहे की ती आपल्या जवळ विषाने भरलेला एक मलम ठेवत असे आणि तिने ते आपल्यावर लावलं. तरीही जे काही घडलं ते असे आहे की 39व्या वर्षाच्या वयात क्लिओपात्राने आपला जीव घेतला. तिने आपल्या जीवनाचा अनुभव घेतला. ती जगली आपल्या अटींवर आणि आपल्याच अटीवर तिने मरण स्वीकारलं. क्लिओपात्राच्या मृत्यूसोबतच मिस्रने आपला अखेरचा फॅरोही गमावला होता.
हे फक्त क्लिओपात्राचाच नव्हे तर टॉलेमिक घराण्याचाही अंत होता. मिस्र आता रोमन साम्राज्याचा भाग बनला होता.